लूकचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 38 पासून पुढे मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक फार महत्त्वाचा प्रसंग या ठिकाणी आपल्या बोधासाठी लिहून ठेवण्यात आलेला आहे. प्रसंग असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर एका गावामध्ये गेला आणि तिकडे एका बाईने, जिचं नाव होतं मार्था, तिने येशूचं आपल्या घरी स्वागत केलं. म्हणजे तिने येशूला आपल्या घरात बोलावलं. जेव्हा येशू त्यांच्या घरात आला, या मार्था नावाच्या बाईच्या घरात येशू आला, तेव्हा पुढे असं म्हटलं आहे की ह्या मार्थेला एक बहीण होती मरिया नावाची, आणि ही मरिया प्रभूच्या चरणांजवळ बसून प्रभूचं भाषण ऐकत राहिली. तिकडे तीही असा शब्द वापरला आहे, तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून. याचा अर्थ दुसरे पण बरेच लोक बसले होते. फक्त येशू आणि मरिया दोघंच नव्हते, त्या घरात दुसरे लोक होते. याचा अर्थ असा की येशू एकटा आला नव्हता, त्याच्यासोबत शिष्य होते, अजून काही त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक असतील. मार्थेने येशूला आपल्या घरी बोलावलं आणि येशू तिकडे येऊन बसला आणि तो काय करायला लागला? तो बोलायला लागला. तो बोलायला लागला आणि तो बोलत असताना त्याचे शिष्य बसून ऐकत होते आणि त्यांच्या जवळ ती मार्थेची बहीण मरिया ही पण बसली होती प्रभूच्या चरणांजवळ. एकदम प्रभूच्या पायाजवळ बसून ती प्रभूचं भाषण ऐकत होती. पुढे असं झालं की जी मार्था, जिने येशूला आपल्या घरी बोलावलं होतं, ती मात्र तिकडे नव्हती. ती कुठे होती? ती कामामध्ये गुंतलेली होती. आणि वचन असं म्हणतं, मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती वैतागली. तारांबळ उडाली, ती वैतागली. तिला काय करावं, मी एकटी किती करणार? आणि वैतागून जाऊन तिने येशूला येऊन सांगितलं, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? येशू तिला म्हणाला, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु फारच थोड्या गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. फारच थोड्या गोष्टींची गरज आहे, किंबहुना एकाच गोष्टीची गरज आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. येशूने चांगला वाटा कशाला म्हटलं? कोणत्या गोष्टीला म्हटलं? मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. मरियेने निवडून घेतला. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टीची निवड स्वतः करतो. स्वतः करतो. प्रत्येकजण आपली निवड स्वतः करतो. देव कोणावरही बळजबरी करत नाही, कधीच नाही. देवाने माणसाला पूर्णतः स्वतंत्र दिलेला आहे
कोणत्या मार्गाने जायचं, काय करायचं. बघा, जगामध्ये केवढ्या प्रकारची माणसं आहेत, केवढ्या प्रकारची माणसं. काही माणसं फक्त शाकाहार करतात, म्हणजे मांसाहार अजिबात करत नाहीत, त्यांना पण देव आरोग्य देतो. आणि खूप माणसं मांसाहार करतात, त्यांना पण देव आरोग्य देतो. निवड माणूस स्वतः करतो. देवाने नाही सांगितलं ही भाजी खा, ही भाजी खाऊ नका. नाही, जुन्या करारात नियम होते आणि त्यामागे देवाचा काही उद्देश होता, हेतू होता. पण नवीन करारात तर खाण्यापिण्याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की आपण प्रार्थना करून जे काही खातो ते देव शुद्ध करतो. आणि म्हणून कोणी म्हणतं की मांसाहार खाणारे पापी लोक आहेत, पण मांसाहार करणाऱ्यांवर पण देवाची कृपा होते आणि शाकाहार करणाऱ्यांवर पण देवाची कृपा होते. हालेलुया, हालेलुया. ज्याची त्याची निवड. आणि मग किती गोष्टीमध्ये आपण आपल्या जीवनात खूप निवड करतो. 10वी झाल्यानंतर मुलांपुढे प्रश्न असतो, पुढे काय करायचं. निवड. मग ज्याला जे आवडतं त्याप्रमाणे तो निवड करतो. कोणाला कॉलेजला जायचं आहे तर कॉलेजला जातो. आता कॉलेजला गेल्यावर तिकडे पण काही निवड करायची असते, कोणत्या कक्षेमध्ये जायचं, कोणत्या विभागात प्रवेश करायचा. काही म्हणतील बस झालं शिक्षण, 10 वर्षे शिकून शिकून कंटाळा आला, आता कुठेतरी कामाला लागतो. निवड. ज्याची त्याची निवड. माणूस आपल्या जीवनामध्ये स्वतः निवड करतो. येशू म्हणतो मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. रोज आपण आपल्या जीवनामध्ये निवड करत असतो, प्रत्येक वेळेला. इथपर्यंत की तुमची जर परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही सकाळी जेवायला काय करायचं आणि संध्याकाळी जेवायला काय करायचं याची पण निवड करता, ठरवता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला त्या घरात आमंत्रण दिलं, बोलावलं गेलं. आणि येशू घरात आल्यानंतर त्या घरामध्ये 2 बहिणी आहेत, मार्था आणि मरिया. दोघींनी निवड केली. काय निवड केली? मरियेने निवड केली येशूच्या पायाजवळ बसून येशूचे शब्द ऐकण्याची. आणि मार्थेने निवड केली काम करण्याची. आता काम करू नये काय? देवाने माणसाला आळशी राहायला सांगितलं नाही. उलट बायबल आपल्याला शिकवतं की प्रत्येकाने आपल्या हाताने काम करून, मेहनत करून आपलं पोट भरलं पाहिजे. आपल्या हाताने काम करायची आपल्याला सवय असावी असं देवाचं वचन आपल्याला शिकवतं. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही, तर स्वतः मेहनत घ्यायला पाहिजे. पण आता प्रसंग काय आहे, वेळ काय आहे? जगाचा मालक जो मानव रूपात तिकडे आलेला आहे तो यांच्या घरात येऊन बसलेला आहे. तर तो यांच्या घरात बसलेला असताना घरातल्या लोकांनी काय करायला पाहिजे? घरातल्या लोकांचं कर्तव्य काय आहे? घरातल्या लोकांनी काय निवड करायला पाहिजे? मार्थेने निवड केली काम करायची. येशू होता, त्याचे शिष्य होते, अजून पण काही लोक असतील. या सगळ्यांचा पाहुणचार करण्याच्या घाई गडबडीत ती असणार. पाहुणचार, मी असं म्हणत नाही की ती कपडे धुवायला गेली असेल की भांडी घासायला गेली असेल. येशू घरात बसलेला असताना ती कपडे धुवायला नाही जाणार, पण तिचं काम काही चाललंय. एवढी माणसं घरात बसलेली आहेत, त्यांचा पाहुणचार करायचा आहे मला. आणि तिची सख्खी बहीण मरिया, हिला मात्र त्या कशाचं भान नाही आहे. तिला एवढंच दिसतंय माझा प्रभू माझ्या घरात आलेला आहे, तो माझ्या पुढ्यात बसलेला आहे, तर ही वेळ मला वाया घालवायची नाही. त्याच्या तोंडातून जी सुवर्ण वचनं बाहेर निघतायत, सोन्यासारखे शब्द जे बाहेर पडत आहेत, ते मला झेलता आले पाहिजेत, ते मला ऐकता आले पाहिजेत. आणि म्हणून तिने बाकी कसला विचार केला नाही, ती येऊन येशूच्या चरणाजवळ बसली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कामामध्ये असलेली आणि धावपळीत असलेली मार्था, हिला वाटलं की मी चांगली निवड केलेली आहे आणि मी जे करते ते बरोबर आहे. माझी बहीण आळशी बनून बसून राहिली आहे. आणि म्हणून ही मार्था आपली तक्रार घेऊन येशूकडे जाते आणि त्याला म्हणते की माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर सगळा कामाचा भार टाकलाय आणि तुला त्याची पर्वा नाही काय? जो अख्ख्या जगाची पर्वा करतोय त्याला ते विचारते, तुला माझी पर्वा नाही काय? पण येशूने
तिला उत्तर दिलं, फार महत्त्वाचं आहे. मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस. काळजी आणि दगदग. तुमच्यापैकी काही जण असे असतील जे खूप डोक्यावर भार घेऊन चालतात, अहोरात्र चिंता करतात, हे कसं होईल, ते कसं होईल, हे कसं होईल, ते कसं होईल. ही काळजी आणि दगदग करणारे काही लोक असतात. त्यांना दिवस रात्र शांत झोप लागत नाही, की आनंदी मनाने ते जेवू शकत नाही, कारण त्यांच्या डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात, सतत विचार. पण तुम्ही मला सांगा, येशूने सांगितलं आहे, नवे विचारलं आहे, तुमच्यामध्ये कोण आहे का जो चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला समर्थ आहे? कोण काय करू शकतं सांगा? कोणाला काय करता येईल? कोणाला काय जमू शकतं? मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु फारच थोड्या गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीची अगत्य आहे, म्हणजे गरज आहे. जीवनामध्ये खूप गोष्टी करायला देवाने आपल्याला पाठवलं नाही, थोड्याच गोष्टीची आपल्याला गरज आहे. आणि या थोडक्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मुख्य आहे, किंबहुना एकाच गोष्टीची गरज आहे. आणि ती गोष्ट काय? जी मरिया करते. मरियेने चांगला वाटा निवडला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. चांगला वाटा, तिने चांगला वाटा निवडला. देवाच्या चरणाजवळ बसून, ही वेळ आहे मला त्याचे भाषण ऐकण्याची, ही वेळ आहे मला त्याची सुवर्ण शब्द ऐकण्याची. त्यावेळेला ती कामात आणि घाई गडबडीत राहिली नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पूर्वी काही वेळा असं घडायचं, प्रार्थनेला येणारे लोक त्यांच्या घरी प्रार्थनेसाठी बोलावतात. आपले भाऊ बहिणी तिकडे जातात आणि त्यांच्या घरी जाऊन बसलो आणि प्रार्थना सुरू झाली की घरातले 1-2 जण स्वयंपाक रूममध्ये असतात. त्यांचं कुकिंग चालू आहे, जेवण बनवणं, नाश्ता बनवणं, चहा बनवणं. प्रार्थना कोण घेत आहेत? प्रार्थना आपले भाऊ बहिणी आणि घरातले अजून 2-4 जण. बाकी 2 जण म्हणजे घरातली एखादी मुख्य स्त्री असते ती, आणि तिला मदत करायला अजून, हे स्वयंपाक घरात असतात. त्यांना हे कळत नाही की प्रार्थना घरातून माणसं तुमच्या घरात आलेली आहेत, तर ते स्वतःसाठी प्रार्थना करायला नाही आले. तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर देवाची कृपा व्हावी, देवाचे आशीर्वाद यावेत, यासाठी आले आहेत. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी सकाळी लवकर उठून करायच्या. आणि जेव्हा प्रार्थना घरातले भाऊ बहिणी येतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर हजर राहायला पाहिजे. जेव्हा प्रार्थना होईल तेव्हा तुमची उपस्थिती तिकडे गरजेची आहे. नाहीतर आमचे भाऊ बहिणी हालेलुया करतायत आणि तुम्ही तिकडे डाळ ढवळताय, चिकन बनवताय. निवड. मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. तुम्ही सांगाल, मग प्रार्थना घरातले भाऊ बहिणी आलेले आहेत, त्यांना जेवण बनवायचं नाही का? बनवायचं, त्याची पण वेळ आहे, त्याची पण वेळ आहे. तुम्ही ते आधी बनवायचं आणि नंतर जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही तिकडे हजर राहायचं. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर बनवू नका, त्यांना फक्त पाणी द्या थंडगार आणि पाठवून द्या. येशू म्हणाला, माझ्या सेवकाला जो थंडगार पाण्याचा प्याला देईल तो पण आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. हालेलुया, हालेलुया. मग पुढे असं बोलू नका, थंडगार पाणी द्यायला आमच्या घरात फ्रीज नाही आहे. येशू जेव्हा वचन बोलला तेव्हा जगात फ्रीजच नव्हती. थंडगार पाणी म्हणजे काय? तुमच्या घरातलं चांगलं पाणी द्या त्यांना. तेवढं दिलं ना तरी पुरेसं आहे. पण प्रार्थना घरातले भाऊ बहिणी तुमच्या घरात आहेत, ते प्रार्थना करत आहेत आणि तुम्ही तिकडे चिकन बनवताय, तुम्ही भाकऱ्या बनवताय, तुम्ही चपात्या लाटताय. निवड. लक्षात ठेवा. गेल्या रविवारी साक्ष आली, पुण्यावरून एक भाऊ अधूनमधून प्रार्थनेसाठी येतात. त्या भावाने साक्ष अशी दिली की त्याला 2-3 प्रकारची कामं जमतात. म्हणजे ट्रक ड्रायव्हिंग जमतं, वेल्डिंग जमतं, अजून काहीतरी एक काम जमतं. अशी 2-3 प्रकारची कामं जमतात. आणि त्याने बराच काळ ट्रक ड्रायव्हिंग कोणाच्या हाताखाली केलं. पण ह्या काळात त्याला प्रार्थनेला यायला मिळत नव्हतं, रजा मिळत नव्हती. आणि तो विचार करत होता की मी नक्की काय करू? मला काहीतरी स्वतःचं काम करता आलं पाहिजे, ज्यामुळे मला चांगला मुबलक वेळ मिळेल.
त्याने बहिणीला विचारलं. त्याची बहीण पण चांगली विश्वासणारी आहे. तिने सल्ला दिला की तू वेल्डिंगचं काम सुरू कर. त्याने सुरू केलं. एक छोटंसं काहीतरी शेड उभं केलं आणि वेल्डिंगचं काम सुरू केलं. आणि तो म्हणतो, आता मला एवढं काम येतं की मला लोकांना सांगावं लागतं, 15 दिवस थांबा, महिनाभर थांबा, एवढं काम येतं. बघा, हा माणूस सांगतो, मला एवढं काम येतं की मला लोकांना सांगावं लागतं, आता पण माझ्याकडे भरपूर काम आहे. आला कुठून आहे? पुण्यावरून, रविवारच्या दिवशी. याचा अर्थ त्याने निवड केलेली आहे. लोक म्हणतात काम खूप आहे, काम झाल्यानंतर आम्ही प्रार्थनेला जाऊ, अमुकाची ऑर्डर आहे ती पूर्ण करायची आहे, तमुकाला एवढ्या वेळात काम पूर्ण करून द्यायचं आहे, ते मला केलं पाहिजे, ते झालं की मग मी रिकामी, मग मी प्रार्थनेला येणार. हा भाऊ, त्याच्या दुकानामध्ये काम पडलेलं आहे, कामाचा ढिगारा पडलेला आहे आणि तो पुण्यावरून रविवारी प्रार्थनेसाठी आला आणि तो म्हणतो, एवढं काम आहे की मी आता मला लोकांना थांबायला सांगावं लागतं. साक्षीचा सेशन संपल्यानंतर मी लोकांना सांगितलं, हा आहे बुद्धिमानी माणूस, हुशार माणूस, ज्याला निवड करायची समजते. निवड. काही लोक म्हणतात प्रार्थनेने आम्हाला आशीर्वाद मिळाला, खूप काम आलंय, म्हणजे एवढं काम आलंय की आता मला बायबल वाचायला वेळ मिळत नाही, एवढं काम आलंय की आता मला प्रार्थनेला जायला वेळ मिळत नाही, आता एक महिनाभर तरी प्रार्थनेला जाता येणार नाही कारण काम भरपूर आहे. तुम्ही निवड केली, तुम्ही तुमचं काम पूर्ण कराल आणि नंतर मग अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही संपूर्ण रिकामे व्हाल. तो आशीर्वादाचा प्रवाह जो तुमच्या जीवनामध्ये देवाने सुरू केला होता, तो प्रवाह थांबवला जाईल कारण तुम्हाला योग्य निवड करता आली नाही. तुम्ही जर योग्य निवड केली असती तर हा जो आशीर्वादाचा प्रवाह तुमच्या जीवनात देवाने सुरू केला होता तो थांबणार नाही, वाढत जाईल. जर तुम्हाला हुशारीने वागून, अकलेने वागून, बुद्धिमत्तेने वागून चांगली निवड करायचं समजेल. हालेलुया, 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 हालेलुया. निवड करायची कळलं पाहिजे. रोज आपल्याला निवड करायची असते, रोज. कदाचित काल संध्याकाळी जेव्हा तुम्ही इकडे यायचं ठरवलं त्यावेळेला तुमच्यासमोर अजून काहीतरी पर्याय असेल. उद्या शनिवारी मला अमुक ठिकाणी बोलावलं आहे, मला तिकडे जायचं आहे. उद्या शनिवारी माझ्या अमुक मित्राच्या घरात काहीतरी कार्यक्रम आहे, तिकडे मला जायचं आहे. उद्या शनिवारी माझं एक महत्त्वाचं काम आहे, मला अमुकाला भेटायचं आहे, तिकडे मला जायचं आहे. आणि उद्या शनिवारी वदनाच्या प्रार्थना घरात मला प्रार्थनेसाठी पण जायचं आहे. करा निवड. तुम्हाला माहीत आहे आज खूप जण आले नाही आहेत कारण त्यांनी निवड केली. काय निवड केली? काम करायची, कोणाला तरी भेट द्यायची, काहीतरी निवड केलेली आहे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये माणसाला योग्य निवड करता येणं गरजेचं आहे. येशू म्हणतोय फारच थोड्या गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. आपल्याला खूप धावपळ करून खूप काही मिळतं असं नाही. बायबलमध्ये एक सुंदर वचन आहे जे असं म्हणतं, तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशिरा झोपता, खूप मेहनत घेता. पहाटे लवकर उठता, रात्री उशिरा झोपता, दिवसभर मेहनत घेता, काबाड कष्ट करता, परंतु देव त्याच्या प्रिय लोकांना सगळ्या गोष्टी झोपेत सुद्धा पुरवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जग धावपळ करत आहे, गडबडीमध्ये आहे. ज्याप्रमाणे मार्थेची तारांबळ उडाली होती त्याप्रमाणे जगाची तारांबळ उडाली आहे. काय करू काय नको असं झालेलं आहे. परंतु जे आत्म्यात शांत झालेले आहेत आणि ज्यांनी देवावर विश्वास ठेवून देवावर प्रेम करायची सुरुवात केलेली आहे, देवाचं वचन असं म्हणतं देव त्यांना झोपेत पण गोष्टी पुरवतो. म्हणजे देव त्यांच्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करतो. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही मला सांगा, तुमच्यापैकी अनेक लोकांनी मोठ्या आजारमुक्तीचा अनुभव घेतलेला आहे, मोठ्या आजारमुक्तीचा. ही आजारमुक्ती तुम्हाला काय केल्याने मिळाली असती?
किती तास शेतात काम करून मिळाली असती, किती तास कंपनीत काम करून मिळाली असती, काय केल्याने ही आजारमुक्ती मिळाली असती, काय केल्याने ही व्यसनमुक्ती मिळाली असती. एका माणसाची केंद्रामध्ये दारू सुटली होती. तेव्हा साक्ष देताना नवरा बायको दोघांनी अशी साक्ष दिली की या माणसाने एवढी वर्षे दारूत एवढा पैसा घातला, एवढा पैसा, की तो पैसा जर साठवला असता तर आम्ही मोठा बंगला बांधला असता. सांगा मला, जगामध्ये धावपळ करून काय मिळतं, काय प्राप्त होतं? वर्षानुवर्षे एवढी दारू प्याली, एवढी दारू प्याली की बायको पण तेच बोलते आणि नवरा पण म्हणतो की एवढे पैसे मी दारूत घातले की ते जर जमवले असते ना तर एक मोठा बंगला बांधला असता. मग प्रभूकडे वळले, प्रभूची कृपा झाली, दारू सुटली, चांगले कामाला जायला लागले. तोपर्यंत मुलं पण शिकली होती, सगळं व्यवस्थित झालं आणि मग खरोखर नवीन घर बांधलं आणि देवाचे आशीर्वाद विपुलपणे मिळवले. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जसे येशू म्हणतोय की फारच थोड्या गोष्टीची गरज आहे, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खरोखर फार थोड्या गोष्टीची गरज आहे. उगाच आपण खूप काही गोष्टींचा विचार करतो. हे नाही झालं तर काय होईल, ते नाही झालं तर काय होईल. उगाच आपण खूप साऱ्या गोष्टींची चिंता करतो, दगदग करतो, काळजी करतो. पण आपल्याला एकच गोष्ट जमली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे प्रभूकडे बघणं, त्याचे शब्द ऐकणं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे निवड करणं. निवड, योग्य निवड करणं. काय करायचं, काय नाही करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. जर आपण योग्य निवड केली, देवाच्या इच्छेप्रमाणे निवड केली तर आपल्या जीवनावर देवाचे आशीर्वाद येतील. आणि जर आपण तशी योग्य निवड केली नाही तर उगाच आपण ओझं उचलत राहू, थकून जाऊ. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. आपल्या केंद्रामध्ये नियमितपणे येणाऱ्या एका भावाने ब्रदरांना त्याची व्यथा सांगितली. व्यथा अशी होती, हा माणूस चांगला शिकलेला आहे, त्याला चांगल्या पगाराची नोकरी आहे, सगळं व्यवस्थित चाललं होतं. आणि एक दिवस त्याला त्याच्या ईमेलवर, कॉम्प्युटरवरती एक ईमेल आलं, फसवणारं ईमेल. जे ते फसवणारं आहे त्याने ओळखलं नाही आणि त्याला असं सांगितलं गेलं की एका व्यक्तीने व्यक्तिगत नावाने पाठवलं होतं की माझी एवढी एवढी प्रॉपर्टी आहे आणि मला मूलबाळ नाही आहे, तर माझी इच्छा आहे की माझा पैसा मी तुम्हाला द्यावा. मग या माणसाने त्याला ते पत्र, कॉम्प्युटरवर जे पत्र येतं, ह्याने त्याला उत्तर दिलं. मग समोरून परत पत्र आलं, याने परत उत्तर दिलं. हा व्यवहार वाढत गेला, वाढत गेला आणि या माणसाला खात्री वाटायला लागली, मला हे पैसे मिळणार आहेत. या माणसाची एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, ती मला मिळणार आहे. आणि मग तो सांगायला लागला, मला फक्त थोडेसे एवढे पैसे पाठव आणि मग मी तुला एवढे पैसे पाठवेन. सुरू झालं. तोपर्यंत हा त्या विचारात एवढा गुंतून गेला होता. याला काय दिसत होतं, एवढं मोठं घबाड, तो श्रीमंत माणूस आहे आणि त्याला कोणी नाही आहे वारीस. कुठून तरी त्याला माझा संपर्क झालेला आहे आणि आता तो मला देणार आहे. म्हणून तो काय पैसे मागत होता, हा देत राहिला. सुरुवातीला छोटी छोटी रक्कम होती. याला म्हटलं सहज आहे, याच्यात काय, छोटीशी रक्कम आहे, 500, 1000, 2000. नंतर वाढत गेलं आणि हा त्याच्यात एवढा गुंतला की ह्यालाच कळलं नाही की हजारो रुपये ह्याने त्या माणसाला देऊन टाकले आणि त्याच्याकडून मात्र 1 रुपया पण आला नाही. तो कोण आहे, काय आहे, काही माहीत नाही. फक्त कॉम्प्युटरवरच्या ईमेलद्वारे पत्रव्यवहार सुरू होता आणि शेवटी त्या माणसाने यांच्याशी संपर्क तोडला आणि हा माणूस ब्रदरांना म्हणतो, मी फसलोय, मी आता काय करू, माझे हजारो रुपये गेलेले आहेत, हजारो रुपये, मी आता काय करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला त्याला हे पहिलं पत्र मिळालं त्यावेळेला त्याने प्रभूला विचारलं का, बसला देवासमोर, प्रभू मला सांग हे काय आहे. मी या माणसाला उत्तर द्यावं की देऊ नये, की याच्याकडे दुर्लक्ष करावं, काही विचारलं नाही. त्याला काय दिसलं, एवढी करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, ती मला मिळणार आहे. किती लोक अशा रीतीने चुकीची निवड करतात आणि उगाच आपलं जीवन कष्टमय करून घेतात, दुःखमय करून घेतात.
उगाच आपलं जीवन कष्टाने भरून घेतात, कारण आपण जीवनामध्ये चुकीची निवड करतो. हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे एखादी तरुण मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडते, आई वडील तिला सांगतात नको करू नको करू नको करू, ती ऐकतच नाही आणि नाही ऐकलं आणि मग ती पळून जाऊन लग्न करते आणि मग तो तिला खरं रूप दाखवायला लागतो. सुरुवातीला तिला असं वाटते की त्याच्या एवढं अख्ख्या जगात माझ्यावर कुणीही प्रेम करत नाही. कधी काही मुलांना पण असं वाटते ही मुलगी माझ्यावर एवढं प्रेम करते ना की हिच्या एवढं प्रेम कोणीच करणार नाही, म्हणजे आई पण नाही बाबा पण नाही कोणीच नाही. आणि मग ती मुलगी लग्नानंतर जेव्हा नवऱ्याचं खरं रूप बघते तेव्हा तिला समजतं मी फसले आहे. पण आता काय करणार, चुकीची निवड केली आणि स्वतःच आपलं जीवन कष्टमय करून घेतलं. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही काय निवड करताय? निवड, जीवनामध्ये निवड महत्त्वाची आहे. चुकीचा धंदा निवडला, चुकीची नोकरी निवडली, चुकीचा जीवनसाथी निवडला, आयुष्यभर पस्तावा करावा लागतो. चुकीचा मार्ग निवडला, आयुष्यभर पस्तावा करावा लागतो. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तिने निवड केली. दोघी बहिणी आहेत, दोघींसमोर पर्याय होता. मार्थेने निवडलं काम करायचं, मरियेने निवडलं येशूच्या पायाजवळ बसून त्याचे शब्द ऐकायचे. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक प्रार्थनेच्या दिवशी काम निघालं की कामाची निवड करतात, प्रार्थना सोडून देतात. अगदी त्याप्रमाणे रोजच्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी बायबल वाचनाची किंवा प्रार्थनेची वेळ ठरवलेली आहे आणि त्याच वेळेला काही काम निघालं किंवा त्याच वेळेला कुठे जायचं असलं की तुम्ही प्रार्थना बाजूला ठेवता, बायबल वाचन बाजूला ठेवता आणि ती गोष्ट करता. जर ती गोष्ट तितकी तातडीची आहे आणि तुम्हाला जर वाटतं ती केलीच पाहिजे, तर तुम्ही हे बघा की ती तुमची निवड देवापासून आहे की तुम्ही स्वतःच्या मनाने करत आहात. जर तुम्ही स्वतःच्या मनाने करत असाल तर जे काही तुम्ही निवडलं ती गोष्ट पुढे 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 तुम्हाला देवापासून दूर नेणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यापैकी सगळ्यांवरती प्रेम करतो. त्याला आपल्या सगळ्यांची काळजी आहे आणि त्याची इच्छा नाही आहे की आपण त्या दुष्ट सैतानाचे गुलाम बनून राहावे आणि त्याच्या हातातून आपण दुःख भोगत राहावं. आपण त्या दुष्ट सैतानाचे गुलाम बनून राहावेत आणि त्याच्या हातातून दुःख भोगत राहावं अशी देवाची अजिबात इच्छा नाही आहे. मी अशा काही लोकांना काही सल्ले दिले आणि त्यांनी ऐकले नाहीत, त्यांचं जीवन कष्टमय झालं. आता ते येऊन मला रडून सांगतात. मी त्यांना म्हणते बघा, आताही देव तुमच्यावर प्रेम करतोय. या स्थितीत पण तुम्ही देवाचा सल्ला नाकारलेला आहे आणि तुमच्या मर्जीने तुम्ही चुकीची निवड केलेली आहे, तरी पण देव तुमच्यावर प्रेम करतोय. पश्चाताप करा आणि पुन्हा एकदा देवाच्या मार्गावर येण्यासाठी तुम्हाला काही काळ जाईल, ते झटकन होणार नाही. चुकीची निवड केली ना म्हणून खूप आपटत, जखमा होत, विव्हळत तुम्हाला तारणाच्या मार्गावर चालत राहावं लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो मार्ग देवाने तुमच्यासाठी चांगला ठेवला होता तो आता तुमच्यासाठी कष्टमय झाला, तो तुम्ही करून घेतला चुकीची निवड केल्यामुळे. म्हणून नेहमी सावध व्हा, नेहमी जागे राहा. जीवनामध्ये निवड करताना देवाला विचारा, देवाकडे आपलं लक्ष लावून ठेवा आणि त्यासाठी सतत प्रार्थना करणं गरजेचं आहे. सतत देवाच्या वचनांचं वाचन करणं गरजेचं आहे. आपलं मन देवाकडे लावून ठेवणं गरजेचं आहे. ते जर आपण केलं तर अगदी सहजपणे देवाच्या इच्छेप्रमाणे आपण जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतो आणि योग्य जे काही ठरवायचं आहे, निवड करायची आहे ती करू शकतो. जर आपण देवाशी जोडलेलो असू तर, देवाशी जोडलेलो नसू तर तो दुष्ट सैतान आपल्याला फसवेल आणि आपण झटकन काहीतरी चुकीची निवड करू आणि स्वतःचं नुकसान करू. हालेलुया, 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 हालेलुया. मरिया येशूच्या चरणाजवळ बसली होती. तिला येशूने सांगितलं नव्हतं ये आणि इकडे बस, तिने स्वतः निर्णय घेतला. मार्था कामात व्यस्त झाली होती. तिला येशूने सांगितलं नव्हतं की जाऊन काम कर, तिने स्वतः निवड केली.
निवड. निवड. आज तुम्ही इकडे बसलेले असताना तुमच्यापैकी अनेकांच्या घरातले लोक दुसरीकडे कुठे असतील. तुम्ही निवड केली देवाच्या चरणाजवळ बसायची, त्यांनी निवड केली दुसऱ्या कसल्या गोष्टीची. प्रत्येकजण निवड करतोय. देवाशी जोडलेले राहा, ज्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये योग्य निवड करता येईल. आणि मी तुम्हाला म्हटलं, रोज आपल्या जीवनात हे प्रसंग येतात. रोज बारीक सारीक गोष्टीत आपल्याला निवड करायची असते. तुमची मुलगी सांगेल, मम्मी शाळेतून पिकनिक जाणार आहे, मी जाऊ की जाऊ नको. तुमचं पहिलं कर्तव्य नवऱ्याला विचारणं. तुमची मुलगी किंवा मुलगा तुम्हाला सांगेल, पप्पा शाळेतून पिकनिक जाणार आहे, जाऊ की जाऊ नको. किंवा मला पैसे दे. मुलगा मागेच लागतो, मला पैसे दे, मला पैसे दे, मला जायचं आहे, मला जायचं आहे. मुलगा मागे लागला म्हणून पैसे काढून देऊ नका. तर पहिल्या तुमच्या खऱ्या बापाला विचारा, पाठवू का. त्याने सांगितलं पाठव, तर पैसे काढून द्या. त्याने सांगितलं नको पाठवू, मग मुलगा कितीही रडला तरी चालेल, देऊ नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप निर्णय आपल्याला घ्यायचे असतात रोज. छोट्या 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 गोष्टीमध्ये भरपूर सारे निर्णय घ्यायचे असतात. भरपूर सारे निर्णय. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रार्थना करा. देवाची वचनं वाचा. देवाच्या शब्दाकडे आपलं मन लावून ठेवा. आपल्याला जीवनामध्ये खूप गोष्टीची गरज नाही, थोडक्याच गोष्टीची गरज आहे. आणि त्या थोडक्या गोष्टीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं मन देवाकडे लागलेलं असलं पाहिजे, ज्यामुळे आपण जीवनामध्ये रोज चांगली योग्य देवाच्या इच्छेप्रमाणे निवड करू, ज्यामुळे आपलं जीवन आशीर्वादित होईल, कुटुंब आशीर्वादित होईल आणि या जगातले आपले कष्ट आणि दुःख कमी कमी होत जातील. आपण जगात राहतो त्यामुळे कष्ट दुःख आपल्याला वाटायला येतातच, पण जेवढी आपण योग्य निवड करणार तेवढे आपले कष्ट कमी होत जातील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.